नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपण आपल्या चॅनलवर आपल्या हिंदू संस्कृतीत साजरे केले जाणारे सर्व सण, उत्सव, व्रत, संस्कृती, परंपरा याची माहिती अतिशय सोप्या पद्धतीने बघत असतो। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब सुद्धा करा, कारण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपल्या सण, संस्कृती आणि परंपरांची माहिती व्हावी हाच आपला उद्देश आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, व्हिडिओ आवडला की मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका। कारण मंडळी, आज आपण एक पॉवरफुल स्तोत्र म्हणजेच रामरक्षाबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचे फायदे, महत्त्व आणि उपाय जाणून घेणार आहोत। म्हणजेच रामरक्षा आपण का म्हणावी, ती कोठून आली आणि रामरक्षा पठण केल्याने काय होते किंवा रामरक्षा कशी म्हणायची याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मग जाणून घेऊया रामरक्षेची कथा। एकदा पार्वती मातेने भगवान शंकरांना विचारले की जसे विष्णू सहस्रनामावली आहे तसेच रामाचे एखादं स्तोत्र नाही का? तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले। पण मुळात रामरक्षा स्तोत्राची निर्मिती कशी झाली याची सुद्धा एक कथा आहे, ती आपण पाहूया। आद्य कवी वाल्मिकांनी रामायणाची निर्मिती केली। 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले। देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले। ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाला। शेवटी शंकरांनी सर्वांना रामायणाची समान वाटणी करायला सुरुवात केली। 100 ही समसंख्या असल्यामुळे कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच। हा अनुष्टुप छंदातील असल्यामुळे एका श्लोकात 32 अक्षरे होते, त्याचीही वाटणी केली। शेवटी 2 अक्षर शंकरांनी स्वतःकडे ठेवले। ते म्हणाले की हे 2 अक्षर मी माझ्याकडेच ठेवतो, असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले आणि ते ध्यानास बसले। पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना। शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली, म्हणजे याचा अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार, म्हणून सर्वजण वाट पाहू लागले। काही वेळाने कंटाळून एकामागे एक सगळेच निघून लागले। पण एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले। त्यांना काहीतरी अजून मिळावे अशी प्रचंड इच्छा होती। त्यांनी बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी भगवान शंकर ध्यानातून बाहेर आले। त्यांनी त्या ऋषींकडे बघितले, त्यांना त्यांचे खूप कौतुक वाटले। मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींना स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली। काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली। त्या ऋषींचे नाव होते बुधकौशिक ऋषी। याचे वर्णन रामरक्षेच्या 15व्या श्लोकात सुद्धा केलेले आहे। आता आपण बघूया की रामरक्षा स्तोत्र याचे काय महत्त्व आहे। तर परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे की श्रीराम रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे। प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात। प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येते की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श आपल्या संपूर्ण सृष्टीला दिला आहे। बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष भगवान शंकरांनी रामरक्षा स्तोत्र सांगितले आहे असे म्हणतात। त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे। तसं तर रामरक्षा कोणीही म्हणू शकतं, परंतु कुमारवयातील मुलामुलींनी जर रामरक्षा नित्याने म्हटली तर त्यामुळे त्यांच्या वाणीवर योग्य संस्कार होतील व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वदा रक्षण करते। आणि वृद्धांनी सुद्धा रामरक्षा म्हणावी, कारण याच्यापासून निश्चितच आपल्याला फायदा होतो। रामरक्षेचं अनुपालन करण्यासाठी सुद्धा एक पद्धत आहे। कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत
अनुष्ठान करतात। प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा। अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही, कारण रामरक्षा हे स्तोत्र अतिशय प्रभावी असे आहे। शुभ परिणाम आणि भगवान रामांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रामरक्षेचा जप किंवा पठण केले जाते। बुधकौशिक ऋषी यांनी हे रामरक्षा स्तोत्र लिहिलेले आहे। असं म्हटलं जातं की दररोज रामरक्षा स्तोत्राच्या माध्यमातून आपण रामांचं आव्हान केल्यास भगवान राम संकटांशी लढण्याची शक्ती देतात, म्हणून रामरक्षा पठण केल्याने व्यक्तीला अनेक लाभ मिळतात आणि आपण धन्य होतो। तर आता आपण जाणून घेऊया या रामरक्षा स्तोत्राचे आपल्यास काय फायदे मिळतात किंवा यासाठी काही नियम आहेत का, किंवा यात आपण कोणते अधिक फळ मिळवण्यासाठी आपण कुठले उपाय करू शकतो। तर रामरक्षा स्तोत्राचा नियमित पाठ केल्याने हनुमान प्रसन्न होऊन रामभक्ताची रक्षा करतात। रामरक्षा स्तोत्राचा पाठ केल्याने प्रभू श्रीराम आपली प्रत्येक संकटापासून रक्षा करतात, त्यांच्या शरण आलेल्यांची ते रक्षा करतात असा त्यांचा धर्म आहे। विधीपूर्वक आपण रामरक्षा स्तोत्राचा 11 वेळा पाठ करताना एका वाटीत जर मोहरीचे दाणे घेऊन त्यांना बोटांनी फिरवत राहिल्यास ते सिद्ध होतात। नंतर हे दाणे घरात योग्य ठिकाणी ठेवावे। हे दाणे कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना किंवा प्रवासाला जाताना आणि किंवा एकांत ठिकाणी जर आपण झोपलो तर आपली रक्षा करतात। रामरक्षा स्तोत्राचा 11 वेळा पाठ करत असताना पाणी देखील सिद्ध करता येते। हे पाणी औषध म्हणून आपण वापरू शकतो, त्याचप्रमाणे हे पाणी आपण आजारी माणसाला सुद्धा देऊ शकतो। याने औषधांचा प्रभाव जो असतो तो अजून जास्त गतीने होतो। पाणी सिद्ध करण्यासाठी रामरक्षा स्तोत्र पाठ करताना तांब्याच्या भांड्यात पाणी भरून आपल्या हातात धरून ठेवावं व आपली दृष्टी त्या पाण्यावरच असावी। जी व्यक्ती नित्यनियमाने रामरक्षा स्तोत्राचा पाठ करते तिला येणाऱ्या अनेक प्रकारच्या आपत्तीपासून रक्षण केले जाते। रामरक्षा स्तोत्राचा पाठ केल्याने मनुष्य भयमुक्त होतो व निर्भय आयुष्य जगतो। रामरक्षा स्तोत्र पाठ केल्याने व्यक्तीला दीर्घायू, संतान, शांती, विजय, सुख आणि समृद्धी प्राप्त होते। आणि रामरक्षेचे नित्य पाठ केल्याने मंगळ ग्रहाचा कुप्रभावसुद्धा नाहीसा होतो। नियमित पाठ करणाऱ्या भक्तांच्या मनात सकारात्मक भावांचा संचार होतो व त्यांच्या चारी बाजूला सुरक्षा चक्र निर्मित होते। रामरक्षा स्तोत्राचा नियमित पाठ केल्याने महादेवांची कृपा आपल्याला प्राप्त होते। कारण आपण बघितलं की रामरक्षेची रचना बुधकौशिक ऋषींनी महादेवांच्या सांगण्यावरून केली होती। महादेवांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन स्तोत्र रचनेची प्रेरणा दिली होती, म्हणून जर आपण रामरक्षा वाचली तर आपल्यावर महादेवांची सुद्धा कृपा राहते। तर मंडळी, आज आपण अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्राची संपूर्ण माहिती, त्याचे आपल्याला होणारे फायदे आणि त्याचे महत्त्व आणि उपाय जाणून घेतले। या रामनवमीपासून तुम्ही सुद्धा रामरक्षा म्हणण्यास सुरुवात करू शकता किंवा तुमच्या मुलांना देखील म्हणण्यास सांगू शकता। आणि कसा वाटला तुम्हाला हा रामरक्षा स्तोत्राचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम, जय महाराष्ट्र।